हॅलो एव्हरीवन, परत एकदा स्वागत आहे तुमचं असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तो आहे इफ अनलेस. इफ अनलेस असाच एक ग्रामरचा टाईप आहे. त्यामध्ये आपण बघणार आहोत की इफ हा शब्द काढून टाकून त्या ठिकाणी आपल्याला अनलेस हा शब्द यूज करायचा आहे. बट बोथ सेंटेन्स मिनिंग आर कम्प्लिटली सेम. दोन्हीचा अर्थ आपल्याला सेमच दिसणार आहे. बघा काय करायचं आहे. स्टार्टिंग आपल्याला इफ सेंटेन्स काय देणार आहेत. इफ त्यानंतर सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब देणार आहेत आपल्याला डू डज डिड किंवा ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला हेल्पिंग वर्ब येऊ शकतात. करेक्ट. त्यानंतर नॉट आणि आपला वर्ब नंतर तुम्ही ऑब्जेक्ट यूज करू शकता. त्यानंतर काय दिलंय तर हे तुमचं आन्सर असणार आहे. काय अनलेस सब्जेक्ट वर्ब आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे की आपल्याला टेन्सच्या कोणत्या टाईपमध्ये कोणता वर्ब येईल. वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल, सेकंड फॉर्म येईल, थर्ड फॉर्म येईल, काय एनजी फॉर्म येईल त्यानुसार ऍडजस्ट करून आपल्याला घ्यायचंय. करेक्ट. आणि बाकीचा ऑब्जेक्ट बघा तुमच्या पुढे काही सेंटेन्स दिलेत. काय करायचंय आपल्याला. फर्स्ट सेंटेन्स काय. इफ यू डू नॉट स्टडी हार्ड यू विल फेल. की तुम्ही जर अभ्यास केला नाही तर तुम्ही नापास व्हाल. रियालिटी आहे. मग यालाच तुम्ही वेगळ्या शब्दात सुद्धा म्हणू शकता. कसं म्हणणार. फर्स्ट इफ आणि नॉट आपल्याला कम्प्लिटली काढून टाकायचे. दिलो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा अनलेस. कारण इफ हा पॉझिटिव्ह शब्द आहे. इफ आर द पॉझिटिव्ह वर्ड अँड अनलेस निगेटिव्ह वर्ड. इफ हा पॉझिटिव्ह आहे आणि अनलेस हा निगेटिव्ह आहे. त्यामुळं इफ सोबत आपण नॉटचा सुद्धा यूज करतो. करेक्ट. मग इफ नॉट काढून टाकल्यानंतर आपण अनलेस घेतलो. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचंय आपल्याला काय यू. करेक्ट. आपल्याला माहितीये सिंपल प्रेझेंट टेन्स ऐकलंय नाव. हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर काय सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट बरोबर. आणि निगेटिव्हचं स्ट्रक्चर काय आहे तर सब्जेक्ट डू डज प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट डू डज नॉट वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे आपलं निगेटिव्हचं स्ट्रक्चर आहे. करेक्ट. तसंच आता निगेटिव्हचं स्ट्रक्चर आपण नॉटच जर काढून टाकलो तर आपलं स्ट्रक्चर काय होणार आहे ऑफकोर्स पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये डू डज दिसायलंय नाही म्हणजे आपल्याला इथं डू डजची गरज नाही. ऑब्वियस आहे. यू नंतर काय घेणार तुम्ही डायरेक्ट स्टडी कॉमा यू विल फेल. पुढचा सेंटेन्स चेंज करायची गरज नाही. येस. त्यानंतर बघा सेम तुम्हाला काय इफ नॉट काढून टाकून अनलेस घेतलात. करेक्ट. त्यानंतर इथं काय दिले सब्जेक्ट ही. आता तुम्हाला एक सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल माहिती असेल. कोणता. जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल म्हणजेच ही शी इट किंवा कोणताही सिंग्युलर नाउन बरोबर आहे तर आपण डज यूज करतो. करेक्ट आहे. पण तेव्हाच आपण व्हर्बला काय लावतो यस किंवा इयस. कधी पॉझिटिव्ह मध्ये. ही गोष्ट नक्कीच माहिती आहे. आपण यस कधी लावतो आणि इयस कधी लावतो. या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कारण की लक्षात राहत नाहीत. तर बघा शब्दाच्या शेवटी सी एच एस एच यस एक्स झेड या गोष्टी असतील तर आपल्याला काय लावायचंय इयस. आणि हे लेटर नसतील तर काय लावणार तुम्ही येस. करेक्ट आहे. बघा आता इथं काय ही घेतलात बरोबर. ही नंतर काय आपल्याला डस तर घ्यायचं नाही कम आहे. मग कमला हा शब्द आहे का कोणता लेटर आहे का एंडिंगला नाही म्हणजे आपल्याला लावणार काय कम्स यस. त्यानंतर पुढचं सेंटेन्स ॲज इट इज स्टार्ट द क्लास. करेक्ट आहे. त्यानंतर बघा सेम लगेच इफ नॉट काढून टाकून तुम्ही काय यूज केलात अनलेस. करेक्ट.
त्यानंतर डचची गरज आहे? ऑफकोर्स नाही. घ्या सब्जेक्टशी. आता मला सांगा, इथं आहे हरी, शेवटी आहे वाय, पण डायरेक्ट येस लावणार का? नाही. इथं पण थोडा चेंज आहे. काय चेंज आहे बघा. आता इथं तुम्ही काय बघितला होतात? इथं तुम्ही काय बघितला होतात? CH SH X यस आणि झेड असेल तर तुम्ही ES लावता, करेक्ट आहे. नसेल तर यस लावता. पण वाय साठी सुद्धा वेगळी गोष्ट आहे. आता वाय असेल, वायच्या अगोदर जर व्हॉवेल असेल, व्हॉवेल म्हणजे आपल्याला माहित आहे, व्हॉवेल म्हणजे काय? AEIOU, करेक्ट आहे. हा, व्हॉवेल असतील तर आपण डायरेक्ट यस लावतो. जर व्हॉवेल नसतील, कॉन्सोनंट असतील, तर वायच्या नंतर आपण वायला काढून टाकतो आणि त्याच्या ठिकाणी IES लावतो. आता इथं बघा, वायच्या अगोदर काय व्हॉवेल आहे का कॉन्सोनंट आहे? ऑफकोर्स कॉन्सोनंट आहे, आर म्हणजे. तर काय करणार आपण? हरीच. आलं? ओके. त्यानंतर पुढचं सेंटेन्स ॲज इट इज, शी विल मिस द बस, करेक्ट. नेक्स्ट. त्यानंतर सेम, इफ नॉट काढून टाकलात, तुम्ही घेतलात दे. हा सेम, इफ नॉट काढून घेतलात, तुम्ही घेतलात अनलेस, करेक्ट. त्याच्यानंतर दे ॲज इट इज, नॉट तर आपल्याला घ्यायचंच नाहीये, करेक्ट. आता नॉट काय आहे आपलं? सिंग्युलर आहे का? नाही. म्हणजे काय करायचं इथं आपल्याला? डायरेक्ट वर्क हार्ड, कॉमा, they will lose the match, करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट पुढचं काय दिलंय? फिफ्थ सेम, इफ नॉट काढून टाकलं, काय घेतलात? अनलेस, करेक्ट. हा. त्यानंतर इट, डज ऑफकोर्स काढून टाकले. इट आहे म्हणजे कोण आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर, त्याला यस किंवा ES लागते. रेन इथं आहे का? नाही. म्हणजे ऑफकोर्स काय लागणार? यस, रेन्स. बाकीचं वी विल गो आउटसाइड ॲज इट इज, करेक्ट आहे. ओके. नाव नेक्स्ट, इफ नॉट, या दोन गोष्टी तुम्ही काढून टाकलात. तुम्ही घेणार काय? अनलेस. यू, यू ऑफकोर्स सिंग्युलर नाहीये, आपण वर्ब ॲज इट इज घेऊ शकतो. लिसन केअरफुली. आणि बाकी पुढचं सेंटेन्स सेम ॲज इट इज, यू विल नॉट अंडरस्टँड, करेक्ट. ओके. इथं बघा, इथं पण सेम करायचंय. इफ नॉट काढून टाकलात, अनलेस घ्या. डज येणार नाही, ही ॲज इट इज येईल. ही थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, घ्या. काय येतंय? प्रॅक्टिसेस डेली, ही विल नॉट इम्प्रूव्ह, करेक्ट. इझी आहे ना? हे झालं सिंपल प्रेझेंटचं. आणखीन बाकीच्या टेन्सचं सुद्धा येतं, ते बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण हे जे लास्ट सेंटेन्स राहिले, हे तुमच्यासाठी. कमेंट करा. थँक्यू.